तर मित्रांनो, ही कथा एका गॅरेजवाल्या मुलाची आहे, ज्याचे नाव रवी आहे. रवी हा 28 वर्षाचा झाला आहे. तर रवीच्या मामाने त्याचे लग्न त्याच्या मित्राच्या मुलीसोबत लावून दिले आहे त्याच्या गावाला. तर मग रवी लग्न करून घरी आला आहे. तर त्याच्या गावात तर रवीचे गॅरेज म्हणले की त्याचे पूर्ण गावातले लोक त्याचे ओळखीचे आहे. मग ते सगळे रवीला म्हणत आहे की आम्हाला लग्नाला बोलवले नाही. मग रवी म्हणतो की घरी एक पार्टी ठेवली. तर मग रवी पार्टी ठेवतो. तर मग सगळ्यांना आमंत्रण देतो. बस राहत्या तर त्याच्या गॅरेजच्या मालकीन. मग रवी त्यांना सांगायला जातो तर मॅडम ती आहे जिचं रवीवर जीवापार प्रेम आहे. मग मॅडम म्हणते, अरे रवी ये ना, बस काय खाणार. मग रवी म्हणतो, काहीच नाही मॅडम, मी जेवण केले. मग मॅडम म्हणते, अरे काही अडचण आहे का. मग रवी म्हणतो, नाही काय मॅडम, तुम्ही मला बोलूच देत नाही आहे. माझे लग्न झाले, मी मामाच्या गावाला गेलो होतो ना तिकडे. मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहे की उद्या घरी छोटी पार्टी ठेवली आहे, तुम्ही या. मग रवीच्या मॅडम म्हणतात, तू जा आता खाली, मला काम आहे. मग रवी खाली गॅरेजवर येतो आणि मग मॅडम रडायला लागतात आणि घरातले काचेचे भांडे फोडतात, जोरात ओरडतात. मग मॅडमची दीदी येते. काय झाले निशा, का रडत आहे. मग निशा म्हणते, अगं दीदी, रवीचे लग्न झाले, माझे प्रेम होते त्याच्यावर. मग दीदी म्हणते, प्रेम होते, 10 वर्षापासून प्रेम करती तू रवीवर, पण तू त्याला प्रपोज नाही केला, त्याला सांगितलेच नाही तुझे प्रेम आहे म्हणून. तुझे चुकले निशा, तू रवीला एकदा सांगायचे होते. मग मॅडम निशा म्हणती, काही झाले तरी मला तो पाहिजे, मी काही पण करन, पण त्याला मिळवन. मग मॅडमची दीदी म्हणती, तू पागल झाली निशा, तू काही पण केले तरी तुला रवी भेटणार नाही. मग मॅडम तिच्या दीदीवर खूप चिडती आणि तिला चापट मारती आणि म्हणती, मी रवीला मिळून राहील. मग दीदी म्हणती, मोठ्या बहिणीवर हात उचलताना लाज नाही वाटत तुला. मग मॅडम म्हणती, मग विचार करून बोलत जा, समजले ना तुला. मग दीदी म्हणती, अगं निशा, ती वस्तू नाही की मी मिळवेल म्हणजे मिळवेल, 2 जीवाचा प्रश्न आहे. तरी पण मॅडम ऐकत नाही आणि जिद पकडून बसती. आणि मग संध्याकाळ होती आणि मग रवी गॅरेज बंद करतो आणि जात असतो. तर बाजूचे चहावाले काका म्हणतात, रवी आज लवकर बंद केले गॅरेज. मग रवी म्हणतो, अरे काका सॉरी, तुम्हाला सांगितलेच नाही, माझे लग्न झाले. तर उद्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे, तुम्ही या. मग ते काका म्हणतात, हो नक्की येईल. मग रवी घरी जातो आणि मग उद्याच्या पार्टीचा बंदोबस्त करतो. आणि मग रवी आणि त्याची बायको वर्षा दोघे खूपच खुश असतात. रवी वर्षासाठी नवीन कपडे घेऊन येतो आणि मग पूर्ण तयारी होती. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण बनवतात आणि मंडप टाकतात आणि डीजेचं सेटअप लावतात. आणि मग संध्याकाळ होती. मग मित्र म्हणतात, रवी कार्यक्रम चालू कर. मग रवी म्हणतो, अरे आमच्या मॅडम यायच्या आहे. मग लगेच मॅडम येतात त्यांच्या बहिणीसोबत आणि मग पार्टी चालू होती. आणि मग पार्टी चालू असते. काही लोक जेवण करत आहे तर काही लोक पार्टीत मध्ये नाचत आहे. पण मॅडम जेवण तर नाही करत आणि रवीच्या बायकोकडे येतात आणि तिचा हात पकडतात आणि बघतात स्वतःच्या हाताला लावून आणि म्हणतात, चाल येते मी. मग वर्षा म्हणती, मॅडम जेवण तर करून जा. मग मॅडम म्हणती, अगं माझी तब्येत खराब आहे, बाय, जाते मी. मग मॅडम कारमध्ये बसून घरी जातात. आणि मग वर्षा रवीला आवाज देती आणि म्हणती, तुमच्या मॅडम माझा हात त्यांच्या हाताला लावून का बघत होत्या. मग रवी म्हणतो, अगं मॅडम चांगल्या आहे, त्यांच्याविषयी वाईट विचार नको करू. मग रवी आणि वर्षाचे बोलणे चालू आहे. आणि मग तेवढ्यामध्ये रवीला मॅडमचा कॉल येतो आणि मग रवी वर्षाला म्हणतो, अगं मॅडमचाच फोन आहे. मग रवी फोन उचलतो आणि म्हणतो, हां बोला ना मॅडम. मग मॅडम म्हणतात की मला तुला भेटायचे आहे, तू गॅरेजवर ये. मग रवी म्हणतो, नाही मॅडम, मी आता नाही येऊ शकत, माझे नातेवाईक माझे मित्र सगळे आले आहे, त्यांना सोडून कसं येऊ. मग मॅडम म्हणतात, ते मला काही माहिती नाही, तू ये. मग रवी म्हणतो, ठीक आहे मॅडम. मग रवी त्याची बायको वर्षाला सांगतो की मी बाहेर चाललो, थोडा काम आहे, तू आईला सांगून दे. मग वर्षा म्हणती, किती वाजले तुम्हाला समजत आहे ना, रात्रीचे 11 वाजले. मग रवी म्हणतो, तू काही काळजी नको करू, मी 10 मिनिटात येतो. मग रवी जातो आणि मग मॅडम रवीच्या गॅरेजजवळ उभा असतात. मग रवी म्हणतो, काय काम आहे मॅडम. मग निशा म्हणती, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग रवी म्हणतो,
पण मॅडम मी तुम्हाला कधीच अशा नजरेने बघितलं नाही. सॉरी मॅडम, मी येतो. मग माझी बायको माझी वाट बघत आहे असन. मग निशा म्हणती, मी काय म्हणत आहे ते ऐकून घे. मी हे गॅरेज, माझे घर, माझी सगळी जमीन, पैसे सगळे तुझ्या नावावर करायला तयार आहे. पण तू माझ्यासोबत लग्न कर आणि तुझ्या बायकोला सोडून दे. मग रवी म्हणतो, सॉरी मॅडम, मी तिला नाही सोडू शकत. येतो मी. माझी बायको माझी वाट बघत असन. मग निशा मॅडम म्हणती, आपण तिला पण 50-60 लाख रुपये देऊन टाकू. मग रवी म्हणतो, मॅडम माझ्या बायकोला मी काहीच कमी पडू नाही देणार. ही माझी जिम्मेदारी आहे. मग मॅडम म्हणते, विचार कर रवी, तू मला नाही म्हणत आहे. मग रवी म्हणतो, मॅडम तुम्ही माझा जीव मागा, मी खुशी देऊन टाकेन. पण मी माझ्या बायकोला नाही सोडू शकत. येतो मी मॅडम, माझी बायको माझी वाट बघत आहे. असं म्हणून रवी घरी निघून जातो आणि मग मॅडम निशा त्याच्या दिदीला म्हणते, दिदी कारची चाबी दे. मग दिदी म्हणते, पागल झाली का, रात्रीचे 12 वाजले, कुठे जात आहे तू. मग निशा मॅडम म्हणते, एक काका आहे ज्यांच्याकडे अधुरे प्रेम असलेले ते मिळून देतात. नवरा बायकोचे भांडण मिटवतात. माझी मैत्रीण पूजा गेली होती तिथे सागरसाठी, तर सागर आणि तिचे लग्न झाले. आता त्यांना एक मुलगा आहे. मी चालले तिथे. मग दिदी म्हणते, अगं निशा सोड त्या रवीचा नान, काहीच मतलब नाही, कशाला त्यांची जिंदगी खराब करते. मग मॅडम निशा म्हणते, तुला जॉब द्यायची आहे की नाही ते सांग. मग दिदी म्हणते, मी पण येते आणि तुझ्यासोबत, आणि गाडी मीच चालवत, सांग मला पत्ता कुठे आहे तर. मग निशा मॅडम पत्ता सांगते आणि मग तिथे पोचता रात्रीचे 1:30 वाजतात. आणि मग त्या काकाच्या घराचा गेट वाजवतात आणि मग त्या काकाचा वॉचमॅन म्हणतो, कोण पाहिजे. मग निशा मॅडम म्हणते, काकाला भेटायचे आहे. मग ते म्हणतात, काकाला भेटायचा टाईम सकाळी आहे, उद्या या. आता किती वाजले तुम्हाला समजत आहे ना. मग निशा मॅडम म्हणतात, समजलं तर आहे, पण आमचं काकाला भेटणं खूप अर्जंट आहे. मग घरामधून एक आवाज येतो त्या काकाचा. ते काका म्हणतात, येऊ दे त्यांना मध्ये, मी जोपर्यंत जिंदा आहे तोपर्यंत खाली हात कोणीच जाणार नाही इथून, म्हणून मला प्रेम जोडणारे काका म्हणतात. मग निशा मॅडम आणि तिची दिदी मध्ये जातात आणि मग ते काका म्हणतात, बस बेटा काय अडचण आहे सांग. मग मॅडम निशा सांगायला लागतात, रवी 10 वर्षा पहिले मला रेल्वे स्टेशनवर दिसला होता त्याच्या आईसोबत. मग मला त्याला बघताच प्रेम झाले होते. पण मी त्याच्याकडे त्याला बोलायला जाणार की माझ्या समोर एक दिदी आली. तिच्या छोट्या बाळाला माझ्याकडे दिले आणि म्हणे, बाळाला सांभाळ, मला माझे ट्रेनमधून सामान उतरायचे आहे. तर त्यांनी सामान उतरले आणि बाळाला परत घेतले. मग मी स्टेशनच्या बाहेर आले तर तिथे रवी नव्हता. तो रिक्षामध्ये बसून गेला होता. मी खूपच नाराज झाले आणि घरी आले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला विश्वास होत नव्हता की रवी माझ्या घरी गॅरेज कामासाठी आला आहे. मी त्याला काहीच विचारले नाही आणि गॅरेजसाठी हो म्हणाले. मग मी त्याला रोज जेवण बनवून देत होते, खूप जीव लावत होते, कारण माझे त्याच्यावर जीवापार प्रेम होते. मग ते काका म्हणतात, अगं पण प्रॉब्लेम काय आहे. मग निशा मॅडम म्हणते, माझे प्रेम आहे ते तर आहे. आता 10 वर्ष झाले मी त्याच्यासाठी लग्न पण नाही केले. पण 8 दिवस अगोदर रवी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मॅडम मी मामाकडे चाललो. मग मी हो जा, पण मामाकडून आला तर लग्न करून आला. मग माझ्या प्रेमाचं काय, मला तो पाहिजे, काही पण करा काका, पण मला रवी पाहिजे. मग ते काका म्हणतात, तुझे रवीवर किती प्रेम आहे. मग निशा मॅडम म्हणती, मी माझा जीव देऊ शकते त्याच्यासाठी. तुम्ही आता त्याच्या नावाने जीव मागा, मी जीव द्यायला तयार आहे. मग ते काका म्हणतात, खरंच जीव देशील रवीसाठी. मग निशा मॅडम हो. मग ते काका म्हणतात, हे घे जहर पी. मग निशा मॅडम हातात उचलती आणि मग ते काका म्हणतात, बाळा विचार कर परत. मग निशा मॅडम म्हणते, रवी नाही तर काहीच नाही, आणि पिऊन घेते. मग ते काका म्हणतात, तू पास झाली, ते जहर नव्हते, ज्यूस होते. खरंच तुझं रवीवर खूप प्रेम आहे. आता ऐकून घे मी काय सांगतो ते. उद्या सकाळी रवीची बायकोकडे जा आणि तिला म्हण की मी तुला माझी पूर्ण प्रॉपर्टी देतो, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे. एक बॅग भरून कॅश घेऊन जा, ते बघू पिघळती
का बघू. मग मग जर ती नाही म्हणाली तर ती पण रवीवर तुझ्या इतकंच प्रेम करते. मग निशा मॅडम म्हणती ती जर नाही म्हणाली तर मग काय. मग ते काका म्हणतात ते बघू. मग तू जा आता. मग दीदी आणि निशा मॅडम घरी येता. घरातले पैसे बॅगमध्ये ठेवतात. मग सकाळ व्हायची वाट बघतात. मग सकाळ होती आणि मग रवीची बायको वर्षा अंगण झाडत आहे. तर मग निशा मॅडम आणि तिची दीदी जातात आणि मग वर्षाला आवाज देतात. मग वर्षा जाती आणि मग म्हणतात रवी कुठे आहे. मग वर्षा म्हणती ते झोपलेले आहे. मग वर्षा विचारते मॅडम तुम्ही कुठे गावाला जात आहे का इतकी मोठी बॅग घेऊन. मग मॅडम निशा म्हणतात नाही हे बघ बॅग मध्ये किती पैसे आहे. मग वर्षा म्हणते बापरे मॅडम तुमच्याकडे किती पैसे आहे. मग मॅडम म्हणतात हे पैसे माझे घर गॅरेज 150 एकर जमीन तुला देते. तू मला तुझा नवरा रवी देऊन टाक. मी इथे या घरात राहते. तू माझ्या बंगल्यामध्ये राहा. इथे तुला दररोज शेणाने सारवणं पडते. माझ्या घरी बस एसी आहे. मग वर्षा चिडून बोलती काय निशा तू पागल झाली का. तू माझा जीव माग मी देऊन टाकीन पण रवी नाही. जा आता इथून. मग निशा मॅडम पैसे उचलतात आणि कारमध्ये बसतात आणि मग त्यांच्या दीदीला म्हणतात पागल आहे ही इतके पैसे हिला कोण देणार. मग दीदी म्हणती निशा मॅडम एक गोष्ट बोलू का. तुला राग तर नाही येणार ना. मग निशा मॅडम म्हणतात बोल काय. मग दीदी म्हणती पागल वेडा कोणीच नाही तू आहे. त्यांच्या सुखी संसारात कशाला अडथळा आणत आहे. सोड विसरून जा रवीला. त्याच्यासाठी त्याला सोड. मग निशा मॅडम म्हणती तू पण पागल झाली. तू जा आता घरी. मला एकटं सोड. मी बघून घेते काय करायचे ते. मग निशा मॅडम तिच्या दीदीला घरी सोडते आणि मग दीदी म्हणती निशा मॅडम माझे ऐकून घे. तू काही पण केले तरी तूच हारणार कारण तुला प्रेमाचा अर्थच माहिती नाही. जा. मग निशा मॅडम जाती त्या काकाकडे. ते काका म्हणतात काय म्हणे रवीची बायको. मग निशा म्हणती नाही म्हणाली. तिचं पण प्रेम माझ्या इतकंच आहे रवीवर. मग ते काका म्हणतात तू सोडून दे ना रवीचा नान. मग निशा मॅडम म्हणती तेच तर नाही करू शकत. मग ते काका म्हणतात इतक्या लाईफमध्ये हा पहिला केस आहे जो मी सोडून म्हणालो. पण तू सोडत नाही तर आखरी प्रयत्न करून बघ. हा जर जमला तर रवी तुझा आणि नाही जमला तर तू रवीला विसरून जाशील. ओके. मग निशा मॅडम म्हणती ठीक आहे काका. मग ते काका म्हणतात हा लाडू आहे. हा खाल्ला की माणूस खूप बिमार पडतो. इतका बिमार की फक्त त्याचे डोळे काम करतात. बॉडी निकामी होती. पूर्ण बेड वर पडलेला राहतो 2 महिने. मग 2 महिन्यांनी बरा होतो. मग रवी बिमार पडन आणि वर्षाला डॉक्टर नातेवाईक म्हणतील की आता रवी कधीच बरा होणार नाही. हा आता काहीच कामाचा नाही. तू दुसरे लग्न करून घे. जर वर्षाने रवी कधीच बरा होणार नाही ह्या कारणाने जर रवीला सोडून दुसरे लग्न केले तर रवी तुझा होऊन जाईल. मग 2 महिने त्याची बरं व्हायची वाट बघ. मग 2 महिन्यांनी तू रवीसोबत लग्न कर. मग निशा मॅडम म्हणती मी 100% जिंकणार. कोणती बायको अशा पेशंट सोबत पूर्ण जिंदगी काढेल त्याला सोडून जाईल. मग निशा मॅडम खूपच खुश असती आणि तो लाडू घेऊन घरी येते आणि मग दीदी म्हणती आली का पागल. मग निशा म्हणती असे गेम केला आहे की कसा पण खेळला जिंकणार तर मीच आहे. मग निशा मॅडम तो लाडू लपून ठेवती आणि मग आंघोळ करती आणि मग खाली गॅरेज मध्ये रवी काम करत असतो. तर मग निशा मॅडम तो लाडू घेऊन जाती आणि मग म्हणती काय रवी काय चालले. हा लाडू खा. मी जमीन घेतली त्याची खुशीमध्ये. मग बिचारा रवी तो लाडू खातो आणि मग निशा मॅडम हसती आणि कारमध्ये बसून निघून जाती. मग 1 तासाने रवी खूप बिमार पडतो आणि मग त्याला आजूबाजूचे लोक हॉस्पिटलमध्ये नेतात. मग हॉस्पिटलमध्ये वर्षा येते. रवीचे आई रवीचे नातेवाईक मित्र रवीचे मामा सगळे येतात. मग डॉक्टर म्हणतात रवी हा कधीच बरा नाही होऊ शकत. त्याचे फक्त डोळे काम करतील बस. मग डॉक्टर म्हणतात रवीच्या बायकोला रवीचा विचार काढून टाक तू.
मनातून दुसरे लग्न करून घे. तुझी जिंदगी खराब नको करू. हा कधीच बरा नाही होणार. मग वर्षाला सगळे बारीबारीने तेच म्हणतात. वर्षाचे आई वडील तेच म्हणतात. वर्षाची सासू पण तेच म्हणती. शेजारी मित्र परिवार की वर्षा रवीचा विचार काढून टाक डोक्यातून. तू दुसरे लग्न करून घे. तुझी खूप जिंदगी बाकी आहे. मग रवीचा मामा येतो आणि म्हणतो बाळा वर्षा सॉरी तुझी जिंदगी खराब झाली पण मी तुझे लग्न लावून द्यायला तयार आहे. मग वर्षा म्हणती आय लव्ह यू रवी. मी माझ्या रवीची सेवा करेन. मग सगळे म्हणतात ही पागल झाली आहे. सगळे वर्षाला बोलायला लागतात पण वर्षा म्हणती माझे जे होईल ते होईल. मी माझ्या रवीला नाही सोडणार. मग रवीला घरी घेऊन येतात. मग निशा मॅडमला माहिती होते. मग निशा म्हणती बोलणे खूप सोपे आहे पण करणे खूप अवघड आहे. समजल वर्षाला जेव्हा उपाशी मरेल तेव्हा. मग असे 10-12 दिवस निघून जातात आणि मग वर्षाच्या घरात कोणी कामाला नाही तर पैशाची अडचण पडू लागली. पण वर्षाने हार नाही मानली आणि भाजीपाला घरोघरी विकायला लागली आणि त्या पैशाने नवऱ्याचा इलाज करू लागली. मग सगळेच तिची तारीफ करायला लागले आणि मग वर्षाने सकाळी मटकी भेळ विकले आणि संध्याकाळी भाजीपाला विकला. हर एक देवाला वर्षाने मन्नत मागितली. कोणी काही सांगितले की आशाने बरं वाटेल तर वर्षाने ते करायची. पायी चालली, गुडघ्यावर चालली, उपवास पकडले, खूप काही केले. मग असेच 2 महिने निघून जातात आणि मग रवी अचानक उठून बसतो आणि मग वर्षाला इतकी खुशी होती की सांगूच नाही शकत. मग निशा मॅडमला माहिती होते वर्षा इतकं प्रेम कोणीच नाही करू शकत रवीवर आणि मग ती तिच्या दीदीला म्हणती दीदी मी हरले. मग दीदी म्हणती तुला काय बोलू त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही. मग निशा म्हणते आखरी वेळा माझ्यासोबत रवीच्या घरी चाल. मग दीदी म्हणती चाल. मग दोघी बहिणी रवीच्या घरी जातात. मग रवी निशाला म्हणतो मॅडम मी बरा झालो. मग मॅडम म्हणती वर्षा सॉरी. मग वर्षा म्हणती पण का मॅडम. मग निशा म्हणती असंच म्हणले. हे बॅग भरून पैसे आहे आणि हे माझ्या पूर्ण प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आहे तुझ्या नावावर केले आहे. मग वर्षा म्हणती पण का निशा मॅडम. मग निशा म्हणती तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला कॉमेंटमध्ये भेटून जाईल.